काय करू आता? हे तर तिजून अगदी दगडासारखे झालेत. माझं बोलणं पण यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता इथून बाहेर कसं निघू यांना? मामांजी, तुम्ही काळजी करू नका. विठुराया नक्की काहीतरी वाट काढेल. दाराबाहेर सगळेत. मी हाका मारून मदत घेते. आपल्या इथून सुटका नक्की होईल. हलचा मी. विठुराया, इथे भिंत बघ केवढी वर आली. ही भिंत पूर्ण व्हायच्या आत मला बाहेर पडावं लागेल. सासूबाई, सासूबाई, मामाची पण इथेच आहे. सासूबाई, दार उघडा ना. वाचव. अरे किती वेळ लागतो कामाला? पटापट हात चालवा की काम पूर्ण व्हायला पाहिजे लवकर. आणि तुम्ही जो पातूर काम होत नाही पूर्ण तोपर्यंत वाजवत राहायचं नाही ते एकेकाला आणेल. अगं सकू कुठे? आले. आम्हाला नक्की वाचवतील. काय तुझं सारखं सकू सकू सुरू आहे? बघ तरी. अरे बाबाजी इथे एवढा मोठा विधी करतायत. भिंत बांधणं सुरू आहे. मदत करणं, लक्ष घालणं ते सोडून सकूचा जप करतोयस. अरे भिंत बांधल्यावर सगळ्या वाईट शक्तींचा पूर्ण बंदोबस्त होईल. अगं रमाई, मी त्याबद्दल तक्रार केलीये का? मी विचारतोय सकू कुठेच का दिसत नाहीये? दिसत नाहीये म्हणजे? जेव्हा नाहीशी होते तेव्हा कधीतरी आम्हाला कोणाला सांगून जाते का ती? तुझ्या बायकोला उचापत्या फार ना. हल्ली वस्तीकडे पण येणं जाणं वाढलंय तिचं. काल त्या गंगी सोबत खुसूर पुसूर सुरू होतं. मी सांगते ना, त्या गंगीकडेच गेली असेल. पण म्हणून लगेच तू जाऊ नकोस तिच्या मागे गंगीकडे. तू इथेच थांब रमाई जवळ. रमाईची काही पर्वा आहे की नाही तुला? मला सारखं असं का वाटतंय की सकू संकटात आहे आणि मला हाका मारते. ही कार्टी बाहेर यायला बघतीये काय? विठुराया, आता काय रे करू मी? या दुष्ट बाबाजींनी एक छोटीशी पट होती ती पण बंद केली. भिंत वर चढत चालली. आता कोणी येईल रे माझ्या मदतीला?